श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण स्वामी चरित्र सारामृत याच्याविषयी नियम, अटी व हे पारायण कसे करावे याच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. हे स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक जीवनाचं सोनं करणारा एक ग्रंथ आहे. हा खूप लाभदायक आणि आपल्यासाठी पारायण करण्यासाठी खूप सोपा असा हा ग्रंथ आहे. कोणीही पारायण करू शकतं, लहान मुलंही पारायण करू शकतात. सारामृताचं पारायण करण्यासाठी कुठलाही गुरुवार असू द्यात, तुम्ही त्या गुरुवारी चालू करू शकता पारायण करायला. तुम्ही 1, 3, 5, 7, 11, 21, 108, 51 अशा प्रकारे पारायण तुम्ही करू शकता. हे पारायण करताना कुठल्याही गुरुवारी तुम्ही चालू करा. 21 पारायण करा किंवा 108 करा. तुम्हाला हवं तसं तुम्ही कुठलेही पारायण करू शकता, कितीही दिवसाचे करू शकता. काही जण 1 दिवसाचंही पारायण करतात, पण बऱ्यापैकी मी 21 दिवसाचेच 3 वेळा पारायण केलेले आहेत आत्तापर्यंत. आणि 21 गुरुवारचे, दिवसाचे नाही, 21 गुरुवारचे मी पारायण केलेले आहेत 3 वेळा. आणि मला असा खूप अनुभवही त्याच्यातून खूप आलेला आहे. पारायण करताना काही महत्त्वाचं असं काही खूप नियम, अटी वगैरे अशा काही नाही आहेत. तुम्ही फक्त गुरुवारी ते पारायण तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता, परंतु शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर केलेलं कधीही चांगलंच, कारण त्यावेळी आपलं मनही प्रसन्न असतं आणि आपला ग्रंथ वाचताना आपलं मनही एकाग्र होतं. त्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर केलेलं कधीही चांगलं. आता शेवटी ज्याची त्याची इच्छा की कधी करायचं ते. पारायण करताना शक्यतो हा ग्रंथ विकत आणायचा आहे. हा ग्रंथ कुठल्याही तुम्हाला केंद्रात भेटेल किंवा तुम्हाला ॲमेझॉन वगैरे वर सुद्धा हा ग्रंथ तुम्हाला भेटू शकतो. आणि ह्या ग्रंथाचे पूर्ण हे 21च्या 21 अध्याय एकाच दिवशी एकाच गुरुवारी वाचायचे आहेत. पूर्ण हे 21 अध्याय पूर्ण एकाच दिवशी गुरुवारी वाचायचे आहेत. हे वाचण्यासाठी तुम्हाला जर नवीन असाल तर तुम्हाला 1-1.5 तास लागेल. दिवशी तुम्ही 11 माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा म्हणायचे आहेत. आणि कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर स्वामीची कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर स्तवन म्हणायचे आहे आणि त्यानंतरच हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे. स्वामींची तुम्ही कुठलीही सेवा करा त्याच्या अगोदर स्तवन वाचायचं आहे, त्याच्यानंतरच स्वामींची सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत करताना नियम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही मांसाहार करायचा नाहीये जोपर्यंत तुमचं पारायण पूर्ण होत नाही. समजा तुम्ही 21 गुरुवार पारायण केलेलं आहे तर त्या दिवसात तुम्ही मांसाहार करायचा नाही. तुम्ही जर घरात खात असतील तर त्यांना तुम्ही बनवून देऊ शकता. आता नाही बनवलं तर चांगलंच, पण एखाद्याला नाहीच वाटलं असं की नाही बाबा बनवावंच लागेल तर बनवलं तरी चालेल. मग तुम्ही जर गुरुवारी त्या दिवशी मग केसांवरून पाणी घेऊन वगैरे तुम्ही पारायण करू शकता. तुम्ही समजा दुसरीकडे गावाला गेला किंवा तुमच्या माहेरी गेला तर तुम्ही म्हणताल तिथं पारायण केले तर चालेल, तर ते चालणार नाही. पारायण हे आपल्या घरीच झालं पाहिजे, कारण जेणेकरून जर आपल्या घरात झालं तर आपल्या घरामध्ये तेवढी पॉझिटिव्हिटी राहते, आपल्या घरामध्ये ऊर्जा तेवढी निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे आपलं पारायण हे आपल्या घरीच झालं पाहिजे. जर तुम्ही पारायण करत असताना जर एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तो गुरुवार तुम्ही ओघळायचा आहे आणि त्याचा पुढचा गुरुवार आहे तो त्याच्यात ऍड करायचा आहे. म्हणजे जर मासिक धर्म असेल त्या गुरुवारी तर तुम्ही तो गुरुवार धरायचा नाही. बऱ्यापैकी 21 गुरुवारचं पारायण हे 3 महिन्यात कंप्लीट होतं. जर एखाद्या महिन्यामध्ये जर एखाद्या गुरुवारी काय अडचण वगैरे आली तर तो गुरुवार वगळून म्हणजे 3 महिन्यात कंप्लीट होऊनच जातं. ज्या दिवशी आपण गुरुवारी पारायण करणार आहोत त्या दिवशी खूप काही असा वेगळा नैवेद्य केला पाहिजे असं काही नाही. महाराजांना खडी साखरेचा जरी साधा नैवेद्य असला तरी चालतो. महाराजांना सेवा महत्त्वाची असते. तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी महाराजांना तीच महत्त्वाची आहे आणि तीच स्वामीचरणी अर्पण करायची आहे. तुम्ही नुसते नामस्मरण जरी केले, काहींना वेळ नाही भेटत, काही जॉब करतात बाहेर, काहींना वेळ नाही भेटत, कामामुळे वेळ नाही भेटत, त्यांनी नुसते नामस्मरण जरी स्वामींचे केले तरी ते स्वामींसाठी खूप होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जी स्वामींची सेवा कराल ती अगदी मनापासून करा. पारायण करताना असे खूप लोकांना खूप छान असे अनुभव आलेले आहेत.
मलाही अनुभव आलेले आहेत काही गोष्टीत, पण मी आता ते शेअर नाही करणार आहे. मी पुढचा एखादा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला तो माझा नक्की अनुभव सांगेल. माझ्या मुलांच्या बाबतीत मला खूप छान असा अनुभव आलेला. आणि तुम्ही म्हणाल की मांडणी कशी करायची, तर मांडणी ही खूप साधी आणि सरळ आहे. स्वामींना खूप मोठी मांडणी करावी असं काहीही स्वामींचं नाही. स्वामींची मूर्ती फक्त तुमच्या समोर पाहिजे, कारण जेणेकरून आपण काय करत आहोत, आपण कुठली सेवा करत आहोत हे स्वामींनाही कळायला हवं. की आपण कुठली सेवा करत आहोत, काय करत आहोत हे स्वामींनाही कळायला हवं. त्यासाठी आपल्या समोर स्वामींची मूर्ती असणं गरजेचं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी जमेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच पारायण करावं असं मला तरी वाटतं. कारण आपण सकाळी लवकर उठून फ्रेश होतो, आपण देवपूजा करून घेतो, त्याच्यानंतर ना आपण स्वामींच्या पुढे बसून आपण आपली पारायण करतो, आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतो. त्यावेळेस आपलं माइंड फ्रेश असतं. त्याचबरोबर आपलं मन सुद्धा खूप छान त्या ग्रंथामध्ये लागतं. आपल्याला काय लिहिलेलं आहे ग्रंथात हे सगळं कळतं. त्यामुळे बऱ्यापैकी मला तरी असं वाटतं की ब्रह्ममुहूर्तावर पारायण केलेलं खूप छान असतं, कारण मी तर ब्रह्ममुहूर्तावरच करते. आणि बऱ्यापैकी लेडीजचा झाला सकाळचा उठायचा प्रश्न, पण तुम्ही आठवड्यातून एक दिवस स्वामींसाठी लवकर उठू शकत नाही का? स्वामींसाठी फक्त एक दिवस लवकर उठायचंय तुम्हाला, जेणेकरून ह्याचे लाभ तुम्हाला चांगले मिळतील, तुम्हाला याचं फळ चांगलं मिळेल. जर तुम्ही ही गोष्ट मनापासून केली तर तुम्हाला याचं फळ नक्कीच चांगलं मिळेल. त्यामुळे एक दिवस तुम्ही आठवड्यातून फक्त गुरुवारी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर हे पारायण करावं अशी माझी तरी खूप इच्छा आहे. आता म्हणाल तर पारायणाचं उद्यापन तुम्ही किती गुरुवार करणार आहात? 1 गुरुवार, 21 गुरुवार, 11 गुरुवार, तुम्ही जसे गुरुवार करणार आहात त्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही 5 मुलं किंवा 1 जोडपं किंवा 9 मुलं, 11 मुलं असं तुम्ही घालू शकता, ज्याची त्याची इच्छा तुम्ही किती घालायची ते. आणि स्वामींसाठी असा खूप काही स्वयंपाक करावा असं काही नाही. तुम्ही दाल खिचडी जरी केली तरीही चालते, पण बऱ्यापैकी आपण कोण एवढं दाल खिचडी करतच नाही. पुरणपोळीचा स्वयंपाक करतो किंवा चपाती भाजी काहीतरी गोड असं करून जरी तुम्ही मुलांना जेवू घातलं तरी खूप छान आहे. स्वामींना खूप असं काही लागतं असं का नाही. दाल खिचडी जरी केली तरी स्वामींसाठी भरपूर होते. स्वामी समर्थांची अशी काही इच्छा खूप काही नसते, फक्त त्यांची एवढीच इच्छा असते की तुम्ही त्यांचंच नामस्मरण करावं, मनोभावे त्यांचंच नामस्मरण करा. मला जेवढं काही माहिती होतं स्वामी समर्थांच्या सारामृताबद्दल तेवढं मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. कारण सर्वात प्रथम केंद्रात जायचे, जपमाळ करायचे. मला एवढं याच्यातलं मला पण काही माहीत नव्हतं, पण जसं मी जास्त ह्याच्यात जात गेले, मी जास्त माहिती ऐकत राहिले, केंद्रात जाते. मला केंद्रात जायला एवढा वेळही होत नाही, पण तरी पण मी जाण्याचा प्रयत्न नक्कीच करते. आणि जराशी केंद्रातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून ऐकून वगैरे हे करून मीही सुरुवात केली. मी आज 4 वर्ष झाली असेल मी स्वामींची सेवा करते. मला थोडाफारही याच्यातून अनुभव आलेला आहे. स्वामींचं तुम्ही जेवढं कराल ना तेवढं स्वामी तुम्हाला भरभरून देतील. मागण्याची सुद्धा काही गरज लागत नाही. आणि स्वामी चरित्राचं सारामृताचं ज्यावेळेस तुम्ही पारायण करणार असाल त्यावेळेस तुम्ही नारळ आणि एक खडी साखर आणि नारळ तुम्ही केंद्रात नेऊन ठेवा. तुमच्याजवळ केंद्र नसेल तर दत्त मंदिरामध्ये नेऊन ठेवलं तरीही चालेल. आणि तुम्ही संकल्प करायचा आहे त्या दिवशी. हातावर तुम्ही पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षदा टाकायचे आहेत, एक फूल टाकायचं आहे आणि तुमचं नाव घ्यायचं आहे, तुमच्या कुलदैवतेचं नाव घ्यायचं आहे आणि तुमचं गोत्र कुठलं आहे त्याचं गोत्राचं नाव जर तुम्हाला माहीत नसेल तुमचं गोत्र तर तुम्ही कश्यप गोत्रातून, हे स्वामींचं गोत्र आहे, तुम्ही कश्यप गोत्रातून तुम्ही स्वामींचं पारायण करू शकता. आणि तुमच्या मनातील काही इच्छा असेल ती तुम्ही स्वामींजवळ बोलायची आहे आणि तुम्ही हे पारायणाला सुरुवात करायची आहे. स्वामींना म्हणायचं आहे की हे माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे. अशा प्रकारे तुम्ही हे 21 किंवा 11 तुम्हाला किती गुरुवारचं पारायण करायचं आहे हे तुम्ही करू शकता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.